आणि त्याच्यामध्ये समजा इथं अंक 1 असेल, इथं 4 असेल, इथं 6 असेल, अशाच पद्धतीनं आणखी 3 घनाकृतीवर अंक दिलेले असतात आणि मग त्याच्यावर आधारित प्रश्न असा विचारलेला असतो की 1च्या समोर कोणता अंक असेल किंवा या घनाकृतीच्या तळाशी कुठला अंक असेल. तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक सिंपल ट्रिक पाहणार. त्या ट्रिकचा जर आपण उपयोग केला तर अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात घनाकृतीच्या रचनेवर आधारित, त्या प्रश्नांमध्ये आपली कधीच चूक होणार नाही, त्याची अचूक उत्तरं आपण मिळवू शकतो. हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयाअंतर्गत घनाकृतीची रचना हा जो घटक आहे याच्यावर आधारित काही प्रश्न पाहू. स्पर्धा परीक्षेमध्ये या घटकावर अशा पद्धतीचे काही प्रश्न असतात की ते सोडवण्यासाठी आपल्याला ती घनाकृतीची रचना समजून घ्यावी लागते. म्हणजे आपल्याला जे काही चित्र दिलेलं असतं त्याच्यामध्ये त्या घनाकृतीचे फक्त 3 सरफेसेस, 3 पृष्ठभाग दिसत असतात. त्यावरून आपल्याला लॉजिक लावून त्याच्या समोर किंवा त्याच्या तळाशी असणारा जो पृष्ठभाग आहे त्याच्यावर कुठला अंक असेल हे आपल्याला अंदाज करावा लागतो आणि त्यावरून मग दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधावं लागतं. मग आता घनाकृतीची रचना ज्यावेळेला आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न या घटकावर विचारलेला असतो त्यावेळेला ही घनाकृतीची रचना अशा पद्धतीनं साधारण परीक्षेमध्ये आपल्याला हा घन दिलेला असतो. कारण आपल्याला एका बाजूनं ही घनाकृती दिसत असताना याचे फक्त 3च सरफेसेस दिसतात. मग प्रश्न अशा प्रकारचा असतो की अशा पद्धतीच्या घनाकृतीच्या एकाच घनाकृतीच्या वेगवेगळ्या अवस्था 3 ते 4 अवस्था आपल्याला दिलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये समजा इथं अंक 1 असेल, इथं 4 असेल, इथं 6 असेल, अशाच पद्धतीनं आणखी 3 घनाकृतीवर अंक दिलेले असतात आणि मग त्याच्यावर आधारित प्रश्न असा विचारलेला असतो की 1च्या समोर कोणता अंक असेल किंवा या घनाकृतीच्या तळाशी कुठला अंक असेल. तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक सिंपल ट्रिक पाहणार. त्या ट्रिकचा जर आपण उपयोग केला तर अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात घनाकृतीच्या रचनेवर आधारित, त्या प्रश्नांमध्ये आपली कधीच चूक होणार नाही, त्याची अचूक उत्तरं आपण मिळवू शकतो. पण त्याच्यासाठी सिंपल ट्रिक त्याला म्हणा किंवा मॅथमॅटिकल लॉजिक म्हणा, त्याचा उपयोग आपण करायचा आहे जेणेकरून ह्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सहजपणे मिळतील. नाहीतर मग ते लॉजिक किंवा तशा पद्धतीची ट्रिक न वापरता आपण जर सोडवायला गेलो तर बराचसा वेळ आपला त्याच्यामध्ये जातो आणि जास्त वेळ एखाद्या प्रश्नामध्ये आपण जर वाया घालवत चाललो तर पुढचे जे सोपे प्रश्न असतात कदाचित ते आपले सुटू शकतात. तर त्याच्यासाठी अगदी पटकन उत्तरं मिळवण्यासाठी ही ट्रिक महत्वाची आहे. तर त्याच्यासाठी एक प्रश्न आपण घेऊ आणि मग त्याचं उत्तर लॉजिकल थिंकिंग करून कसं मिळवायचं ते आपण पाहू. तर प्रश्न अशा पद्धतीचा असतो. प्रश्नामध्ये एकाच घनाकृतीच्या 4 अवस्था दिल्या आहेत, त्याचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा. म्हणजे या एकाच घनाकृतीच्या 4 वेगवेगळ्या अँगलमधून दिसणारे त्याचे सरफेसेस आहेत. तर त्या एकाच घनाकृतीच्या आहेत, यांचं निरीक्षण करून त्या खाली काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नाचे आपल्याला उत्तर मिळवायचे. त्यातला पहिला प्रश्न आपण बघू. हा पहिला प्रश्न या 4 घनाकृतीवर आधारित विचारलेला. पहिल्या घनाकृतीच्या तळाशी कोणता अंक असेल. आता ह्यामध्ये ह्या 4 ज्या घनाकृती आहेत त्या पहिल्या अवस्थेमध्ये हा जो घन दिलाय त्याच्या तळाशी कोणता अंक असेल असा प्रश्न विचारलाय. अर्थात त्याच्यासाठी 4 पर्याय दिलेले असतील, त्या 4 पर्यायामधून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. इथं आपण पर्याय घेतलेले नाहीत वेळ जाऊ नये म्हणून. आपण ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचा प्रयत्न करूया. म्हणजे पहिल्या घनाकृतीमध्ये पृष्ठभागावर अंक आपल्याला 1 दिसतोय. मग पृष्ठभागावर जो अंक असेल त्याच्या विरुद्ध अंक तळाशी असणार आहे. मग थोडक्यात ह्या प्रश्नाला आपण असंही पाहू शकतो की पहिल्या घनाकृतीच्या तळाशी कोणता अंक असेल म्हणजेच 1 हा जो अंक आहे तो ज्या पृष्ठभागावर आहे त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल असा प्रश्न आपल्याला विचारला. पण त्याच्यासाठी 1 हा जो अंक आहे त्याच्या शेजारचे अंक आपण शोधायचे. म्हणजे ही ती सिंपल ट्रिक आहे किंवा लॉजिक आहे ज्याचा उपयोग करून आपण ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. म्हणजे 1च्या समोर कोणता अंक आहे. आता 1च्या शेजारी 3 आणि 5 आहेत पहिल्या आकृतीमध्ये. म्हणजे 3 आणि 5 तर त्याच्या समोर असू शकत नाहीत. मग पर्याय राहिले कुठले शिल्लक. पर्याय शिल्लक राहिले 2, 4 आणि 6. पण ह्यापैकी नेमका कोणता ते शोधण्यासाठीच हे लॉजिक आहे. आता त्याच्यासाठी काय करायचं पहा. हा जो 1 अंक आहे तो ह्या पहिल्या घनाकृतीवर आपल्याला दिसतोच आहे, तिसऱ्यावर सुद्धा दिसतोय, चौथ्यावर सुद्धा दिसतोय. मग ह्या प्रत्येक घनाकृतीमध्ये 1च्या शेजारी असणारे अंक आपण एकत्र करायचे आणि एकदा का शेजारचे अंक आपण एकत्र केले ते एकदा फिक्स झाले की ज्या अर्थी ते अंक त्याच्या शेजारी आहेत त्या अर्थी ते अंक त्याच्या समोरच्या पृष्ठभागावर असू शकत नाहीत. मग जे अंक शिल्लक राहतील किंवा जो अंक शिल्लक राहील तो त्या 1च्या समोर असणार. थोडक्यात इथं
1 याच्या शेजारी 3 आणि 5 आहेत, हे अंक आपण इथे लिहूया. दुसऱ्या आकृतीमध्ये 1 कुठंच नाही. तिसऱ्या आकृतीमध्ये 1 आहे, इथं त्याच्या शेजारी 3 आणि 6 आहेत, पैकी 3 आपण घेतला एकदा, त्यामुळे फक्त 6 घेऊया. चौथ्या घनाकृतीमध्ये सुद्धा 1 च्या शेजारी 2 आणि 3 आहेत, 3 एकदा घेतलेला आहे, नवीन अंक 2 आहे. याचा अर्थ 1 याच्या शेजारी हे 4 अंक असणार आहेत. म्हणजे 1 हा अंक ज्या पृष्ठभागावर आहे त्याच्या शेजारच्या 4 पृष्ठभागांवर 3, 5, 6, 2 असणार आहेत. मग राहिला अंक एकच. कुठला अंक राहिला याच्यामध्ये? राहिला अंक 4. ज्या अर्थी 1 च्या शेजारी 3, 5, 6, 2 आहेत, त्या अर्थी उरलेला अंक 1 च्या समोरच असला पाहिजे. म्हणजे पहिल्या घनाकृतीच्या तळाशी असणारा अंक हा 4 आहे. म्हणजे इथे आपण कोणती मेथड वापरली? थोडक्यात इलिमिनेशन मेथड वापरली. म्हणजे 1 च्या समोर कुठले कुठले अंक असू शकत नाहीत हे आपण यामधून शोधलं. कुठले कुठले अंक असू शकत नाहीत? 3 असू शकत नाही, 5 असू शकत नाही, 6 असू शकत नाही, 2 असू शकत नाही. मग राहिला अंक कोणता? एकूण 6च अंक आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की घनाला 6च पृष्ठभाग असतात. मग त्यातले हे 4 निघून गेले, मग राहिला एकच अंक 4. त्यामुळं 1 च्या समोर 4 हा अंक असला पाहिजे, किंवा पहिल्या घनाकृतीच्या तळाशी 4 हा अंक असेल. तर अशा पद्धतीनं लॉजिक वापरून आपण ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या पद्धतीने आणि काही सेकंदामध्ये मिळवू शकतो. आणखी एक प्रश्न अशाच पद्धतीचा आपण पाहू. आणखी एक प्रश्न आपण पाहू. पुन्हा 4 वेगवेगळ्या आकृती दिलेल्या आहेत, म्हणजेच एकाच घनाकृतीच्या ह्या 4 वेगवेगळ्या अवस्था दिलेल्या आहेत. प्रश्न असा आहे याच्यावर आधारित, 6 च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल? आता इथं आपल्याला 6 दिसतोय, जो अंक आपल्याला फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या घनाकृतीमध्ये मिळतोय. पहिल्या आणि चौथ्या घनाकृतीमध्ये 6 अंक नाही. मग इथं सुद्धा मगाशीच इलिमिनेशन मेथड आपण वापरायची. म्हणजे 6 च्या शेजारी कुठले कुठले अंक आहेत ते सोडून द्यायचे. उरलेला जो काही अंक असेल तो 6 च्या समोर असणार आहे. मग इथं 6 च्या शेजारी 2 आणि 5 आहेत, त्यामुळे इथं 2 लिहू, 5 लिहू. तिसऱ्या आकृतीमध्ये 1 आणि 3 आहे, 1, 3. मग आता 1, 2, 3, 5 हे 4 अंक सोडले तर एकच अंक उरतो, तो म्हणजे 4. म्हणजे या आकृत्यांमध्ये जो काही फासा आपल्याला दिलेला आहे किंवा जी कुठली घनाकृती आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये 6 च्या समोर जो पृष्ठभाग असेल त्याच्यावर अंक असेल 4. तर अशा पद्धतीने इथं सुद्धा आपण ते लॉजिक वापरून आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवलं. आणखी एक प्रश्न अशाच पद्धतीचा आपण सोडवू. पुढच्या प्रश्नासाठी आकृती दिलेल्या आहेत. याच्यामध्ये पहिल्या घनाकृतीवर 2, 3, 5 हे अंक दिसतात, दुसऱ्यावर 3, 1, 6. अशा पद्धतीने हे 4 घनाकृती आपल्याला एकाच घनाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये दिलेले. प्रश्न असा याच्यावर, 1 च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? म्हणजे इथं आपल्याला 1 दिसतोय, त्याच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल असा प्रश्न आपल्याला विचारला. मग इथं 1 च्या शेजारी असणारे अंक आपण एकत्र करूया. दुसऱ्या आकृतीमध्ये 1 च्या शेजारी 3 आणि 6 आहेत, ते इथं लिहून घेऊया. पहिल्या आकृतीमध्ये 1 दिसतच नाही आपल्याला, त्यामुळे त्याच्यावरून आपण लॉजिक काही मिळवू शकत नाही. पण दुसऱ्यामध्ये 1 हा अंक दिसतोय, त्याच्या शेजारी 3 आणि 6 आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये परत 1 च्या शेजारी 2 आणि 4 आहेत, तेही अंक लिहू, 2, 4. मग आता 2, 3, 4 आणि 6 सोडून एकच अंक उरतो, तो म्हणजे 5. याचा अर्थ 1 च्या विरुद्ध पृष्ठभागावर 5 हा अंक असणार आहे. तर हे सुद्धा याच पद्धतीने आपण सोडवलं. आणखी एक उदाहरण याच आकृतीवर सोडवू आपण. पुढचा जो प्रश्न आहे तो याच आकृतीवर आधारित आहे. प्रश्न असा आहे की दुसऱ्या घनाकृतीच्या तळाशी कोणता अंक असेल? एकूण ह्या 4 घनाकृती दिल्यात, त्यामधली ही दुसरी घनाकृती आहे, म्हणजे एकाच घनाकृतीची ही दुसरी अवस्था आहे. तर प्रश्न असा विचारला की त्याच्या तळाशी कोणता अंक असेल? मग तळाशी कोणता अंक असेल हे जर काढायचं असेल तर वरच्या पृष्ठभागावर 3 आहे, याचा आपल्याला उपयोग इथे करायचा आहे. म्हणजे या दुसऱ्या घनाकृतीमध्ये वरच्या पृष्ठभागावर 3 आहे, मग तळाशी जर कुठला अंक असेल हे जर काढायचं असेल तर 3 च्या विरुद्ध कुठला अंक असेल हे आपल्याला काढायचं. मग आपली नेहमीची पद्धती तो वापरू. 3 च्या शेजारी असणारे सर्व अंक एकत्र करू. 3 च्या शेजारी इथं पहिल्या आकृतीमध्ये सुद्धा 3 आहे, त्याच्या शेजारी 2 आणि 5 आहे, ते इथे लिहून घेऊ. दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा 3 आहे, त्याच्या शेजारी 1 आणि 6 आहे. म्हणजे 4 वेगवेगळे अंक मिळाले, 1, 2, 5 आणि 6. उरला एकच अंक, तो म्हणजे 4. याचा अर्थ दुसऱ्या घनाकृतीच्या तळाशी 4 हा अंक असणार. हे आपण अंकाच्या बाबतीत सोडवलं. काही घनाकृतीमध्ये अक्षर सुद्धा आपल्याला दिलेली असू शकतात, तर त्या अक्षरांवर आधारित एक उदाहरण आपण सोडवू, म्हणजे ही कन्सेप्ट क्लिअर होईल. पुढचे एक उदाहरण आपण सोडवू ज्याच्यामध्ये घनाकृतींवर अंकांच्या ऐवजी अक्षर दिलेली. अंकांचं उदाहरण तुलनेनं सोपं होतं, कारण आपल्याला माहिती की त्याच्यावर फक्त 1, 2, 3, 4, 5 आणि 6च अंक असणार आहेत, कारण त्या घनाकृतीला 6 सरफेसेस असतात. त्यामुळे ते क्रमानं अंक होते, त्यामुळे आपण ते पटकन शोधू शकत होतो.
की कुठला अंक मिसिंग आहे तो विरुद्ध पृष्ठभागावर असेल हे आपण पटकन सांगू शकत होतो. पण इथं अक्षरं दिलेली आहेत आणि ती अक्षरं क्रमानं आहेत की नाही माहिती नाही. मग त्याच्यासाठी थोडासा आपल्याला विचार करावा लागतो. विचार असा करायचा की अक्षरं पहिल्यांदा कुठली कुठली त्याच्यामध्ये हे आपण निश्चित करूया. सगळ्यात पहिलं अक्षर कुठलं आहे? ई, त्यानंतर एच, त्यानंतर जे. ही 3 अक्षर आपण पहिल्या घनाकृतीवरून घेतली. त्यानंतर जे झालेलं इथं आय, त्याच्यानंतर जी हे दुसऱ्या घनाकृतीवरून घेतली आणि राहिलं एफ. तर ही एकूण 6 अक्षर आहेत. हे पहिल्यांदा आपण फिक्स केलं. आता आय अक्षर असणाऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल असा प्रश्न आहे. मग याचं उत्तर मिळवण्यासाठी पुन्हा एकदा मगाशीच पद्धत आपण वापरायची की आय जिथं जिथं आहे त्या घनाकृतींवरून त्याचे शेजारी कुठली कुठली अक्षर असतील ते निश्चित करूया. मग इथं आयचे शेजारी पहिल्या घनाकृतीमध्ये आय नाही, दुसऱ्यामध्ये आय आहे, त्याचे शेजारी जे आणि जी आहे, त्यामुळे ती 2 अक्षर लिहू. तिसऱ्यामध्ये पुन्हा आय आहे, त्याच्या शेजारी एफ आणि जी आहे, पैकी जी आपण घेतलंय त्यामुळे एफ हे एकच अक्षर. आणि चौथ्यामध्ये आय अक्षर नाही, पहिल्यामध्ये सुद्धा आय अक्षर नाही आणि आपल्याला आयच्या शेजारी असणारी ही 3च अक्षर मिळाली. 4 अक्षर आपल्याला मिळावे लागतील तरच आपण उरलेला जो आहे जे कुठलं अक्षर असेल ते त्याच्या विरुद्ध असेल असं त्याचं उत्तर मिळवू शकतो. पण इथं आपल्याला 3च मिळाले, चौथं मिळालेलं नाही. मग काय करायचं? असं सुद्धा काही वेळेला असू शकतं आकृत्यांमध्ये. मग अशा वेळेला 2 पॉसिबिलिटी आपल्याला मिळाल्या. म्हणजे आयच्या समोर जे कुठलं अक्षर असेल त्याच्या 2 पॉसिबिलिटी मिळाल्या. कुठली कुठली अक्षरं? आता शेजारी कुठली कुठली अक्षर आपल्याला मिळालेत? जे मिळाले, जी मिळाले आणि एफ मिळाले. आयच्या समोरचं आपण अक्षर काढतो त्यामुळे आय सुद्धा सोडून देऊ. राहिली 2च अक्षर ई आणि एच. याचा अर्थ आयच्या समोर जो पृष्ठभाग आहे त्याच्यावर ह्या दोन्हीपैकी कुठलं तरी एक अक्षर असणार आहे. एकतर ते ई असेल किंवा एच असेल. नेमकं माहित नाही आपल्याला कुठलं. मग आता काय करायचं? मग आता ह्या दोन्हीपैकी नेमकं कुठलं उत्तर आहे हे कसं ठरवायचं? कदाचित जे 4 पर्याय आपल्याला दिलेले असतील त्याच्यामध्ये हे दोन्ही पर्याय असणार आहेत. पहिला पर्याय कदाचित ई असेल, दुसरा पर्याय कदाचित एच असेल. मग इथं आपण 50-50% करून उत्तर काढू शकत नाही. आपल्याला नेमकं उत्तर काढायचं. मग त्याच्यासाठी काय करायचं आता? तर आता ह्या 4ही आकृत्यांचं पुन्हा एकदा निरीक्षण करायचं आणि असं पाहायचं की कुठलं अक्षर सर्वात जास्त घनाकृतींवर आले. तर आपल्याला असं लक्षात येईल की जी हे अक्षर 3 घनाकृतींवर आले. मग आपण जीच्या शेजारी कुठली कुठली अक्षर आहेत ते आपण एकत्र करूया एकदा. दुसऱ्या घनाकृतीमध्ये जीच्या शेजारी आय आणि जे आहे, त्यामुळे इथं आय लिहून घेऊया, जे लिहून घेऊया. त्यानंतर तिसऱ्या घनाकृतीमध्ये आय आणि एफ आहे, पैकी आय आपण घेतलंय म्हणजे राहिलं फक्त एफ. चौथ्या घनाकृतीमध्ये जीच्या शेजारी जे आणि एच आहे, जे आपण घेऊन झाले राहिलं एच. म्हणजे जीच्या शेजारची 4ही अक्षर आपल्याला मिळाली. म्हणजे जे कुठलं अक्षर उरलं असेल ते जीच्या समोर असणार आहे. आता कुठली कुठली अक्षर झालीत बघा. आय आपलं घेऊन झाले, जे, एफ आणि एच. आता राहिलं अक्षर कुठलं? एकच, ई. याचा अर्थ जीच्या समोर ई हे अक्षर असलं पाहिजे. आता ह्याचा उपयोग आपण करायचा आहे आयच्या समोर कुठलं अक्षर असेल हे काढण्यासाठी. कारण आयच्या समोर 2 उत्तर आपल्याला मिळाली, एकतर ई किंवा एच. पण ई हे अक्षर जीच्या समोर आहे. मग ई हे अक्षर जीच्या समोर असेल तर ते आयच्या समोर असू शकत नाही. म्हणजे हा पर्यायला निघून गेला. राहिलं उत्तर एकच, एच. याचा अर्थ आय अक्षर असणाऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर अक्षर असणार आहे एच. तर अशा पद्धतीने सुद्धा काही आकृती आपल्याला दिलेली असतात ज्यामध्ये सरळ सरळ प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळत नाहीत. म्हणजे ह्याच्या अगोदर 2 उदाहरणं जी आपण सोडवली ते अशा पद्धतीने एलिमिनेशनची मेथड वापरून पटकन आपण काढू शकत होतो. पण इथं मात्र तसं झालं नाही. मग अशा पद्धतीनं थोडासा आणखी लॉजिक त्याच्यामध्ये लावायचं की 2 उत्तरं जर मिळाली तर त्यातलं आणखी एक एलिमिनेट करायचं. म्हणजे सगळ्यात शेवटी जे उरेल ते असेल आपलं उत्तर. तर अशा पद्धतीनं मॅथमॅटिकल लॉजिक वापरून किंवा एलिमिनेशन मेथड वापरून एक एक उत्तर आपण कॅन्सल करत जायचं आणि सगळ्यात शेवटी जे राहील तेच उत्तर असणार. तर हा प्रश्न अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. याच आकृतीवर आधारित आणखी एक शेवटचं उदाहरण पाहू. हा पुढचा प्रश्न असा आहे याच आकृतीवर आधारित की तिसऱ्या घनाकृतीच्या तळाशी कोणते अक्षर असेल. ही पहिली, दुसरी आणि ही तिसरी घनाकृती आहे. त्याच्या तळाशी कुठलं अक्षर असेल हे जर काढायचं असेल तर त्याच्या पृष्ठभागावर कुठलं अक्षर आहे हे आपल्याला पाहावं लागेल. मग त्याच्या पृष्ठभागावर, वरच्या पृष्ठभागावर एफ हे अक्षर आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला एफच्या शेजारी असणारी अक्षरं ही कॅन्सल करावी लागतील. आता इथं एफच्या शेजारी कुठली कुठली अक्षर आहेत? आय आणि जी. ती इथे लिहून घेऊया, आय आणि जी. तर ही 2 अक्षर झाली. आता ही 2च अक्षर एफच्या शेजारची आपल्याला मिळाली कारण इतर कुठल्याही ठोकळ्यावर किंवा इतर कुठल्याही घनाकृतीवर एफ नाही.
मग ही दोनच अक्षर आपल्याला मिळाली, याचा अर्थ पर्याय आपल्याला 3 मिळतील. त्या 3 पैकी कुठलंही अक्षर एफच्या समोर असू शकतं. मग ती अक्षर कुठली कुठली? एकतर ते कदाचित असू शकेल ई किंवा एच किंवा जी. आता हा प्रश्न याच आकृतीवर आधारित आहे. ह्याच्या अगोदर आपण एक मागचा प्रश्न सोडवलाय ज्याच्यामध्ये ई आणि एच ही अक्षर त्याच्या समोर असू शकत नव्हती, कारण एच हे जे अक्षर आहे ते आयच्या समोर आहे असं आपण मगाशी उत्तर काढलं. त्याच पद्धतीने ई हे अक्षर जे आहे ते जी च्या समोर आहे असं आपण उत्तर काढलं. म्हणजे हे दोन परत इलिमिनेट झाली. म्हणजे ई आणि एच हे तर एफच्या समोर असू शकत नाही. म्हणजे राहिला पर्याय एकच जे. याचा अर्थ या तिसऱ्या घनाकृतीच्या तळाशी जे हे अक्षर असलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं एकाच आकृतीवर आधारित 2 किंवा 3 प्रश्न जर विचारलेले असतील तर पहिल्या किंवा दुसऱ्या प्रश्नामधल्या उत्तराचा उपयोग करून आपण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मिळवू शकतो. तर असेही काही प्रश्न असतात. अशा प्रकारचे प्रश्न अगदी जलद गतीने सोडवण्यासाठी, काही सेकंदामध्ये त्याचं उत्तर काढण्यासाठी जास्तीत जास्त सराव करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं पटकन मिळतील. त्याच पद्धतीनं जर कंटेंट आवडलं असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.